नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये स्वागत आहे. आपल्यासोबत भाजपचे उमेदवार विधान परिषदेचे विवेक कोल्हे आहेत. तुमचं स्वागत आहे. तुम्हाला असं वाटतं की योग्य वेळी योग्य डिसिजन घेतला होता अर्ज मागे घेण्याचा, तो योग्य ठरला आता? म्हणजे ज्यावेळेला राज्यसभेची उमेदवारी मागे घेतली ती बरं झालं, त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला, गुणोत्तरानं फायदा झाला. विधानसभेची उमेदवारी मागे घेतली ते खरं तर योग्य वेळी पक्षाचं ऐकलं हे कुठंतरी योग्य झालं असं मला वाटतं. त्यावेळेस पक्षाचं धोरण होतं की आपल्याला युतीमध्ये युती धर्म पाळायचा आहे. सिटिंग गेटिंगच्या फॉर्म्युल्याने जरी सर्वेमध्ये आपलं सीट उजवं असलं तरी आपल्याला त्या ठिकाणी युती करायची आहे, म्हणून थांबावं लागेल. आणि म्हणून पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे त्यावेळेस थांबलो. आणि अर्थात या गोष्टीला आता 1.5-2 वर्ष होऊन गेले. अनेक अडचणी कार्यकर्त्यांना आल्या, परंतु त्या अडचणीवर मात करत पक्षाने जो काय विश्वास आज माझ्यावर दाखवलेला आहे, निश्चितपणाने ते स्वागतार्ह आहे. तुम्ही एकमेव असे होते की जे माघार घेतल्यानंतर थेट अमित भाईंनाच भेटायला गेले. नाही, त्यावेळेस आदरणीय देवाभाऊंनी खरं तर अमित भाईंना घेऊन गेले की अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की ज्यावेळेस एक सक्षम उमेदवार, निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार आपल्याला थांबवायचा आहे. आणि अमित भाईंनी त्यावेळेस एवढंच सांगितलं की आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी. आणि कुठंतरी देवाभाऊंनी अमित भाईंनी जे काय सांगितलं होतं शब्दाचे पक्के आहेत हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. आणि कुठंतरी या माध्यमातून एक संदेश युवा वर्गाला, आणि मी ज्या भूमीतून येतो साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी कुठंतरी कामी आली, केलेला त्याग कुठंतरी कामी आला. आणि त्याचंच फल आज मला या ठिकाणी कमी वयात विधान परिषदेचं तिकीट देऊन पक्षांनी दिलेलं आहे. त्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे मी आभार मानतो. कमी वयात म्हणल्यानंतर मग लोक विचारतील किती वय? नाही, वय 36 आहे. जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये पात्र आहे, त्याच्यामुळे ती अडचण नाही. त्यामुळे निश्चितपणाने दिलेल्या संधीचं सोनं कराल एवढंच या निमित्ताने सांगतो. बघा, असं आहे की भारतीय जनता पक्ष ज्यावेळेला लोकसभा निवडणूक हारलेला होता त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खूप प्रश्न विचारले जाते. त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विश्वास ठेवल्यामुळे मला असं वाटतं की त्याचा फायदा जो आहे तो थेटपणे विवेक कोल्हेंना झालेला बघायला मिळतोय. त्यावेळेला कठीण काळामध्ये विवेक कोल्हेंनी देवेंद्र फडणवीसांची साथ दिलेली होती, त्यांच्या शब्दाला मान दिलेला होता. आणि ही किमया असते की तुम्ही ज्या वेळेला राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या भूमिका घेता त्याला त्याचा फायदा होतो. ते नगरचं राजकारण फार वंगाळ म्हणतात लोक, ते काय ते इतके फटाके वाजले, शिर्डीत जास्त वाजवले म्हणतात. निश्चितपणाने संबंध संपर्क दांडगा असल्यामुळे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरण तळागाळात पोहोचवताना ते मला माहितीये. मी काय विचारलं, शिर्डीत जास्त वाजवले तुम्ही. त्याच्यामुळे साईबाबांची भूमिका आहे. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र असल्या कारणास्तव स्वाभाविकरित्या सगळीकडे अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातून जिथं जिथं हितचिंतक आहे, अगदी पुण्यावरून आमचे मित्रमंडळ या ठिकाणी आलेले आहे, नंदुरबारचे काही लोक शुभेच्छा द्यायला आले. तर निश्चितपणाने एक युवा सहकारी हक्कानी आमदार म्हणून काम करून घेता येईल असं त्यांना वाटतं. आणि तो विखे पाटलांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या का? नाही, अजून दिलेला नाही. त्यांचा दौरा चालू होता, त्याच्यामुळे आहे ना त्यांच्याकडे तुमचा? नाही, नक्की नंबर मिस कॉल देऊन बघा. निश्चितपणाने ते ज्येष्ठ मंत्री आहे जिल्ह्याचे. सगळेजण पक्षाचे ध्येय धोरण तळागाळात पोहोचवण्याकरता काम करतात. की स्क्रिप्ट वाचली ना, पक्षाची ध्येय धोरण सगळं तिथंच येऊन थांबतंय. मी काय म्हणतोय, तुम्हाला त्यांनी फोन नाही केला तर तुम्ही एक मिस कॉल देऊन बघा. झाली बरं का माझी निवड, तुम्ही वाचलं नसेल कदाचित. नाही, निश्चितपणाने मिस कॉल नाही, पूर्ण कॉलच कराल मी. ज्यावेळेस मदत पडेल कोपरगावचे किंवा जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता त्यावेळेस वैयक्तिक आपले मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची आमची सगळ्यांची तयारी पूर्वीपासून राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळं कुरघोडीचं राजकारण इथून पुढे बंद होईल अशी अपेक्षा आहे. आणि एक सकारात्मक राजकारण बंद होईल सगळ्यांकडूनच, आमच्या विद्यमान आमदारांपासून मी म्हणतो आहे. कारण की अनेकदा कार्यकर्त्यांची हेळसांड होती, अनेक सरपंच मला भेटले, अक्षरशः अर्ज फेकून दिला होता कोपरगावचे म्हणून. अनेक अडचणीतून मात करत खरं तर आजचा दिवस कार्यकर्त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे असं मी समजतो. आणि त्याच्याबद्दल देवेंद्रजी असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, केंद्रीय नेतृत्वाचे मी आभार व्यक्त करतो. ते कोपरगावला 2 आमदार झाले आता. हो, नक्कीच त्याचा फायदा कोपरगावला होईल असं माझी अपेक्षा आहे. काळे कोल्हे कायम ते संघर्ष, आता तुम्ही म्हणलात की काय काय लोकांचे फॉर्म सुद्धा फेकून दिले. नाही, मीडियाला फक्त कधी अनेकदा संघर्ष मीडियावर येऊ नका बरं का. त्याला तुम्ही असं नाही हे नाही. काळे कोल्हे संघर्ष जरी जुना असला, तिसऱ्या पिढीचा असला तरी वेळोवेळी आमचे मार्केट कमिटी, शेतकरी हिताच्या संस्था आम्ही बिनविरोध करतो. कारखाना, जिल्हा बँक, सोसायटी अगदी आम्ही बिनविरोध केलेल्या आहे.
त्याच्यामुळं अपेक्षा आहे की इथून पुढे देखील लोकहितासाठी एकत्रित येऊन ते काम करतील. आशुतोष काळेंनी केलं अभिनंदन? नाही, अजून केलेलं नाही, पण निश्चितपणाने सगळ्यांचं विचारतोय त्यामुळे ते बघितलं की त्यांना लक्षात येईल आपलं राहिलेलं आहे. बघा असं आहे की अजून निकालाची वाट पाहत असतील, कारण की आत्ताशी अर्ज भरलेला आहे. त्याच्यामुळे निकाल लागल्यावर कदाचित मोठा सत्कार महायुतीचे- त्या ठिकाणी ठेवतील अशी अपेक्षा आहे. आशुतोष काळेंनी लक्षात घ्यावं की जर निवड झाली तर त्यांना काय करायचं आहे. ठीक आहे. बरं, मुद्दा आता असा आहे की गेल्या काही काळामध्ये आता त्यांनी तरी कमीत कमी निश्वास सोडायला हरकत नाही. आता तुम्ही विधान परिषदेवर गेलात, विधानसभा कास काय नाही. नाही, असं आहे की तळागाळापासून त्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, जिल्हा बँक असेल, मार्केट कमिटी असेल, सगळ्यांवरच नगरपालिका असेल, आमची आत्ताच पूर्ण बहुमताने आमच्या ताब्यात आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या आमच्या ताब्यात असल्या कारणास्तव तो संघर्ष तो तात्विक आहे, तो काही बांधावरून आमचा संघर्ष नाही. म्हणून ही विचारांची लढाई आहे. ते वेगळ्या पक्षात आहे, आम्ही आमच्या पक्षाचे विचार ध्येय धोरण तळागाळात पोहोचवणार. आणि त्यामध्ये कुठं जर संघर्ष झाला तर तो अटल आहे, त्याच्यात काही पर्याय नाही. त्याच्यामुळे तो आम्हाला करावा लागणार आहे. कोपरगावमध्ये पण 100% भाजपचा नारा आहे का तुमचा? निश्चितपणाने आम्ही त्यांच्याच विधानसभेला त्यांच्या गावांपेक्षा आमच्या गावांनी जास्त मताधिक्य दिलं, हे आमचं संघटन कौशल्य आहे. ज्या शहरामध्ये त्यांना 18,000चं मताधिक्य मिळालेलं आहे, आमचे नगराध्यक्ष इथं आहे, नगरसेवक इथं आहे, त्याच शहरांनी 1-1.5 वर्षामध्ये संघटन कौशल्याने 18,000 मताधिक्य सुद्धा त्यांच्या उमेदवाराला मिळू न देता पूर्ण बहुमत आम्ही मिळवलेलं आहे. त्याच्यामुळं 100% भाजप त्या ठिकाणी आहे असं म्हणायला हरकत नाही. असं कोणाला झोपू देत नाही माहिती. आणि माझं मत आहे, सकारात्मक राजकारण करत असताना स्पर्धात्मक सकारात्मक आणि साखरात्मक म्हणजे जरा गोड पण होईल. निश्चितपणाने त्याचा फायदा दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असतो. तो लाभ हा कोपरगावकरांमध्ये होणार आहे. आमच्या भांडणापायी आम्ही जास्तीत जास्त निधी आणण्याचं भांडण करू आमच्या नेत्यांकडे, आणि त्याचा फायदा कोपरगावकरांना होईल अशी अपेक्षा आहे या निमित्ताने. निश्चितपणे यंग आमदार आहेत, वय 36 आहे, पण त्यांनी राजकारणामध्ये त्यांचं कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून काम करतंय. अशा वेळेला संधी मिळालेली आहे. आता कोपरगावमध्ये सुद्धा मला असं वाटतं की खूप स्ट्रॅटेजिक डिसिजन यावेळेला अनेक ठिकाणी घेण्यात आलेले आहे. जिथं जिथं महायुतीचे उमेदवार किंवा इतर पक्षाचे उमेदवार निवडून आले तिथे ती संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे. निष्ठावंतांना पण निवडण्यात आलेलं आहे आणि ज्यांनी कठीण काळात साथ दिली, हात दिला, त्यांना सुद्धा निवडण्यात आले. त्याच्यात फक्त मी ऍड करतो की आम्ही निष्ठावान देखील आहोत आणि कठीण काळात देखील साथ दिलेली आहे. आणि कोपरगाव सहित आमच्या 7-8 मतदारसंघ आमच्या भोवती आहे. त्यापैकी 7 मतदारसंघ हे महायुतीकडे होते आणि महाविकास आघाडीकडे 2 मतदारसंघ होते. त्याच्यामुळं आदरणीय देवाभाऊंनी कोपरगाव सहित त्याची देखील जबाबदारी त्यावेळेस दिलेली होती आणि आम्ही यशस्वीरित्या ती पार केले असल्यामुळंच हे फळ देवाभावांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेलं असं मी मानतो. त्यांचं पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि युवा शक्तीवर दाखवलेला विश्वास तडा जाऊ देणार नाही एवढाच शाश्वत देतो. आगेच विवेक भैया, तुम्ही कुठे आहेत? प्रश्न असा आहे की बघा, गंमत अशी आहे की ज्या वेळेला ह्या इंटरव्ह्यू ज्याला बघतील त्यावेळेला काळेंना किंवा बाकीच्या त्यांच्या सहकाऱ्यांना नवीन आलेल्या आमदारांचं स्वागत करायचं आहे, ते सत्कार ठेवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. तुम्ही 4 तारखेनंतर फोन नाही आला तर मला सांगा, आपण परत एकदा बोलू. निश्चितपणाने आम्ही तुमच्याकडेच व्यथा मांडू, तुम्ही निरोप पोहोचवला नाही म्हणून. विवेकजी, पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन आणि मुंबई तकशी बोलल्याबद्दल आभार. थँक्यू व्हेरी मच. मुंबई तकचे आभार. सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मांडत राहता, अपेक्षा आहे आमचे देखील प्रश्न तुम्ही हिरारेने मांडाल हीच अपेक्षा. धन्यवाद. निश्चित. कॅमेरामॅन सचिन सह अभिजित, मुंबई तक.